जय महाराष्ट्र मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या राशन कार्ड धारकांना सध्याच्या स्थितीमध्ये राशन चालू आहे, तर त्या राशन कार्ड धारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून पुढील 3 महिन्यासाठी एकत्र राशन मिळणार आहे. म्हणजे 3 महिन्याचं राशन त्यांना एकाच महिन्यात मिळणार आहे, एप्रिलमध्ये. तर आता हे बघू शकता संपूर्ण नोटिफिकेशन. तर केंद्र शासनाकडून एक नोटिफिकेशन निर्गमित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एप्रिल महिन्यामध्ये जे तुम्ही राशन घेणार आहात, त्याच एप्रिल महिन्यामध्ये पुढील मे आणि जूनचं सुद्धा राशन मिळणार आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचं तुम्हाला एकत्र राशन एप्रिल महिन्यात मिळणार आहे. आणि या संबंधित नोटिफिकेशन प्रत्येक वितरकांना पोहोचवलं जाणार आहे शासनाकडून. आणि संबंधित राशन कार्ड धारकांनी एप्रिलमध्येच घेतेवेळी राशन, त्याच वेळेस तुम्हाला 3 महिन्याचं एकदाच राशन घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं बघू शकता, अप्रैल में मिलेगा 3 महीने का राशन एक साथ. आणि लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एप्रिल, मे, जून 2026 या महिन्यांचं राशन एकत्र वितरित केलं जाणार आहे. याच्या संबंधात अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला जवळचं जे तुमचं राशन वितरक दुकान आहे, म्हणजे ज्या दुकानात तुम्हाला राशन दिलं जातं, त्या राशनच्या दुकानामध्ये तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. आणि तिथं प्रत्येक महिन्याची ज्या तुम्ही निर्धारित वेळेत तुम्ही राशन घेता प्रत्येक महिन्याचं, त्याच वेळेत तुम्हाला हे एप्रिल महिन्यामध्ये एकत्रित 3 महिन्याचं राशन मिळणार आहे. जर तुम्हाला राशन दिलं गेलं नाही तर तुम्ही अन्न पुरवठा विभागाला तक्रार करू शकता. कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं, जे राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यांच्यासाठी खुशखबरसुद्धा होती ही. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.